नमस्कार, मी एस पी पवार, ITI सातारा ई लर्निंग क्लासमध्ये आपलं आज स्वागत आहे. फ्युएल सप्लाय सिस्टीममधील नवीन पाठाला आपण आज सुरुवात करत आहोत. त्याचं नाव आहे कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन. सध्याच्या सर्व आधुनिक डिझेल वाहनांवर वापरली जाणारी ही कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम आहे, ज्याला CRDI असंही म्हटलं जातं. त्याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत. कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम म्हणजे CRDI सिस्टीम ही ECM म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल या प्रणालीच्या नियंत्रणाखाली कार्य करते. CRDI सिस्टीम ही सध्या BS6 या वाहनांवर अतिशय कार्यक्षमपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असल्यामुळं सध्या आधुनिक डिझेल वाहनांवर, विशेषतः डिझेल कार, डिझेल जीप या प्रकारची जी वाहने आहेत त्या वाहनांवर ही सिस्टीम वापरली जाते. या सिस्टीममध्ये कोणकोणते भाग येतात आणि त्यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं याविषयी आता आपण माहिती घेत आहोत. यामध्ये येणारा पहिला भाग लो प्रेशर पंप. हा पंप फ्युएल टँकमध्ये फिट केलेला असतो आणि फ्युएल टँकमधून डिझेल खेचून तो डिझेल फिल्टर आणि पुढे हाय प्रेशर पंपाकडे पाठवण्याचं कार्य करत असतो. हा पंप इलेक्ट्रिकल टाईप असतो, म्हणजेच इंडिव्हिज्युअल पंप किंवा डिस्ट्रीब्युटर किंवा रोटरी पंप टाईप इंजेक्शन सिस्टीममध्ये डिझेल खेचण्यासाठी मेकॅनिकल टाईप पंप वापरला जातो. परंतु CRDI सिस्टीममध्ये वापरला जाणारा हा लो प्रेशर पंप म्हणजे फ्युएल टँकमधील डिझेल खेचून पुढे फिल्टर आणि हाय प्रेशर पंपाकडे पाठवण्यासाठी वापरला जातो. तो हा इलेक्ट्रिकल टाईप फ्युएल पंप असून तो फ्युएल टँकमध्येच फिट केलेला असतो. 2 नंबरचा पार्ट येतो तो डिझेल फिल्टर. साहजिकच डिझेल इंजिनच्या फ्युएल सप्लाय सिस्टीममध्ये येणारा हा कॉमन भाग आहे डिझेल फिल्टर. डिझेल तेल हे स्निग्ध असल्यामुळं ते पूर्णपणे गाळून स्वच्छ करणं अतिशय महत्त्वाचं असतं. इथेही या फिल्टरचं तेच काम आहे. हा डिझेलमधील अगदी सूक्ष्म घाण असली तरी गाळण्याचं काम करतो. तसंच डिझेलमध्ये पाण्याची वाफ म्हणजेच पाणी जर मिसळ असेल ट्रान्सपोर्टेशनमध्ये तर ते पाणी वेगळं करण्याचं, सेपरेट करण्याचं काम हा फिल्टर करत असतो. त्याला डिझेल फिल्टर असं म्हणतात. तिसरा CRDI सिस्टीममधील हा महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याला हाय प्रेशर पंप म्हणतात. लो प्रेशर पंपाकडून आलेलं आणि डिझेल फिल्टरकडून गाळलेलं डिझेल उच्च दाबानं म्हणजे उच्च प्रेशर डेव्हलप करून ते कॉमन रेलकडे पाठवण्याचं काम हा हाय प्रेशर पंप करत असतो. हे साधारणतः प्रेशर 200 बार ते 2000 बार इतकं उच्च प्रेशर डेव्हलप करून ते कॉमन रेलकडे पाठवण्याचं काम हा हाय प्रेशर पंप करत असतो. या हाय प्रेशर पंपाला चालना कॅमशाफ्टकडून मिळत असते, म्हणजे कॅमशाफ्ट या हाय प्रेशर पंपाला फिरवत असतो. यानंतर पुढील पार्ट आहे 4 नंबर, तो प्रेशर रेग्युलेटर वॉल्व. हाय प्रेशर पंपाने त्या डिझेलमध्ये प्रेशर निर्माण करून किंवा प्रेशर डेव्हलप करून ते कॉमन रेलकडे पाठवल्यानंतर कॉमन रेल आधीच हा प्रेशर रेग्युलेटर वॉल असतो, तो डिझेलच्या प्रेशरवर नियंत्रण करत असतो. कॉमन रेलवर एक प्रेशर सेन्सर बसवलेला असतो, जो इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूलला डिझेलच्या प्रेशरची सूचना देत असतो. त्यानुसार त्या डिझेलमध्ये किती प्रेशर आवश्यक आहे त्यानुसार प्रेशरवर नियंत्रण ठेवण्याचं काम हा प्रेशर रेग्युलेटर वॉल्व करत असतो. 5 कॉमन रेल. कॉमन म्हणजे सामायिक, रेल म्हणजे मार्ग. हाय प्रेशर पंपाकडून उच्च दाबानं आलेलं डिझेल ह्या कॉमन रेल म्हणजे एका समान पाईपमध्ये येत असतं आणि तिथून सर्व इंजेक्टर्सना डिझेल पुरवलं जातं. मग हे सर्व इंजेक्टरना डिझेल पुरवताना सर्वांना एकसारख्या दाबानं पुरवणं गरजेचं असतं आणि हे पुरवण्याचं काम फक्त कॉमन रेलचे, म्हणजे कॉमन रेल एक सामायिक पाईप आहे जिथून सर्व इंजेक्टरना समान दाबानं डिझेल पुरवलं जातं. 6 नंबर इंजेक्टर जे सिलेंडर
हेडमध्ये बसलेले असतात. इंडिव्हिज्युअल पंप किंवा डिस्ट्रीब्युटर किंवा रोटरी पंप इंजेक्शन सिस्टीममध्ये वापरले जाणारे इंजेक्टर हे प्रेशर ऑपरेटेड इंजेक्टर आहेत, म्हणजे डिझेलच्या प्रेशरने ते ओपन होतात किंवा बंद होतात. परंतु CRDI सिस्टीममध्ये वापरले जाणारे इंजेक्टर हे त्या प्रकारचे नाहीत, तर ते इलेक्ट्रोमेकॅनिकल इंजेक्टर आहे. म्हणजे ते डिझेलच्या प्रेशरनं ओपन होत नाहीत, तर त्यामध्ये एक छोटा सोलोनाईड असतो, म्हणजे एक विद्युत चुंबक असतो ज्याला सोलोनाईड असं म्हटलं जातं. तो डिझेलचं इंजेक्शन सुरू किंवा बंद करतो. हा सोलोनाईड कसा ऑपरेट होतो, तर सोलोनाईडला विविध सेन्सरकडून माहिती घेऊन ACM ऑपरेट करत असतो. म्हणजे इंजिनवर बसवलेले वेगवेगळे सेन्सर्स असतात, त्याकडून ACM म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल ही माहिती घेत असतो आणि त्यानुसार तो सोलोनाईडला त्या इंजेक्टरमधून फवारा केव्हा करायचा, तो किती करायचा याची सूचना देत असतो. त्यानुसारच तो इंजेक्टर त्या प्रमाणात आणि त्या वेळात इंजेक्टरमधून डिझेलचा फवारा करत असतो. त्यामुळं इंजेक्टरमधून होणारा फवारा अगदी अचूक वेळेत आणि अगदी अचूक प्रमाणातच होत राहतो. हे CRDI सिस्टीमचं वैशिष्ट्य आहे. आता CRDI सिस्टीम वापरण्यामागचे फायदे काय, तर उच्च दाबानं आणि अचूक प्रमाणात डिझेल पाठवलं जातं. त्यामुळं इंधनाचे पूर्ण ज्वलन होते. इंधनाचं पूर्ण ज्वलन झाल्यामुळे साहजिकच अधिक शक्तीची निर्मिती होते. म्हणजे इंधन वाया जात नाही, पूर्णपणे ज्वलन झाल्यामुळे अधिक शक्तीची निर्मिती होते. साहजिकच अधिक शक्तीची निर्मिती झाल्यामुळे इंधनाचा खर्च कमी होतो, म्हणजे फ्युएल इकॉनॉमी वाढते. आणि सर्वात महत्त्वाचा जो डिझेल वाहनांमुळं प्रदूषण जास्त प्रमाणात होतं, ते CRDI सिस्टीममुळं हे प्रदूषण कमी प्रमाणात होतं. कारण डिझेलचं पूर्णपणे ज्वलन झाल्यामुळं जे हायड्रोकार्बन्स, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर ऑक्साईड हे जे प्रदूषणकारी घटक धुरातून बाहेर पडत होते पूर्वी, ते आता CRDI सिस्टीममुळं हे पूर्णपणे कमी झाले. त्यामुळं प्रदूषण कमी होतं. हे CRDI सिस्टीमचं वैशिष्ट्य आहे आणि हा CRDI सिस्टीमचा मुख्य फायदा आहे. आता इथं आपल्याला CRDI सिस्टीमची आकृती दाखवलेली, की त्या आकृतीमध्ये CRDI सिस्टीम कशी दिसते आणि त्यामध्ये डिझेलचा मार्ग कसा आहे हे आपल्याला दिसतं. यामध्ये सुरुवात आहे तो फ्युएल टँक आहे, ज्यामध्ये डिझेल साठवलेलं असतं. या फ्युएल टँकमध्येच इलेक्ट्रिकल पंप बसवलेला आहे, जो लो प्रेशर पंप आहे. तो गाडीतला चावी लावून स्विच ऑन केला की ACM कडून तो सिग्नल घेऊन ACM कडून सिग्नल घेऊन हा लो प्रेशर पंप काम करायला सुरुवात करतो आणि डिझेल खेचून ते पुढे फिल्टरकडे पाठवायला करतो. पुढे फ्युएल फिल्टर किंवा डिझेल फिल्टर हा आलेलं डिझेल गाळण्याचं काम करतो, वॉटर सेपरेट करायचं काम करतो आणि त्यानंतर गाळून स्वच्छ झालेलं डिझेल पुढे हाय प्रेशर पंपाकडे पाठवण्याचं काम करतो. हाय प्रेशर पंपाला कॅमशाफ्टकडून चालना मिळत असते आणि ही चालना घेऊन हाय प्रेशर पंप उच्च दाबानं ते डिझेल कॉमन रेलकडे पाठवतो. कॉमन रेल ही पूर्णपणे आडवी पाईप आहे, ज्यामध्ये उच्च दाबानं डिझेल येतं. त्यावरच प्रेशर सेन्सर बसवलेला असतो, की ज्या प्रेशर सेन्सरकडून सिग्नल ACMला जातो आणि ACM किती प्रेशरचं गरज आहे हे ठरवतो आणि त्यानंतर तो प्रेशर रेग्युलेटरला तसा सिग्नल देऊन प्रेशरचं नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. म्हणजे कॉमन रेलमध्ये प्रेशर नियंत्रित कसं केलं जातं, तर कॉमन रेलवर एक प्रेशर सेन्सर बसवला आहे, जो तेथील डिझेलचं प्रेशरचं सिग्नल ACMला देतो आणि ACM कडून किती गरज आहे त्यानुसार प्रेशर रेग्युलेटर वॉलला सूचना दिली जाते आणि प्रेशर रेग्युलेटर वॉल त्या प्रेशरवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. मग त्यानंतर कॉमन रेलमधून हे डिझेल सिलेंडर हेडवर असणाऱ्या प्रत्येक इंजेक्टरकडे पाठवलं जातं. इंजेक्टरकडे ते उच्च दाबाने डिझेल पाठवल्यानंतर
त्या डिझेलचं इंजेक्टरमधून इंजेक्शन म्हणजे सूक्ष्म कणात फवारा केव्हा करायचा, यासाठी सुद्धा ECM म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल विविध सेन्सरकडून माहिती घेऊन त्यानंतर फायरिंग ऑर्डरप्रमाणे त्या इंजेक्टरला सूचना देतो. त्या इंजेक्टरला सूचना दिल्यानंतर त्या इंजेक्टरमधील सोलोनॉइड ॲक्टिव्ह होतो आणि तो सोलोनॉइड ॲक्टिव्ह झाल्यानंतर इंजेक्टरमधून डिझेलचा फवारा होतो. हा फवारा होताना इंजिनला डिझेलची किती गरज आहे, केव्हा गरज आहे, त्यानुसार सोलोनाईड ॲक्टिव्ह राहतो आणि तेवढ्या वेळेत तेवढ्या प्रमाणात ते अचूक पद्धतीनं इंजेक्टरमधून डिझेलचा फवारा केला जातो. त्यानंतर शिल्लक राहिलेलं डिझेल हाय प्रेशर पंपाकडून टँककडे पाठवलं जातं. इंजेक्टरमधून शिल्लक राहिलेलं डिझेल फवारा झाल्यानंतरचं रिटर्न पाईपमार्फत फ्युएल टँककडं पाठवलं जातं. या पद्धतीनं CRDI सिस्टीममध्ये डिझेलचं इंजेक्शन करण्याचं अगदी अचूक प्रमाणात योग्य पद्धतीनं मोजमाप करूनच इंजेक्शन करण्याचं कार्य केलं. या CRDI सिस्टीमचाच हा लेआउट एक दाखवलेला आहे की ज्यामध्ये CRDI सिस्टीममध्ये कोणकोणते भाग येतात त्याचा एक अतिशय सोपा आराखडा दाखवलेला आहे. 1 नंबर आहे तो फ्युएल टँक आहे, 2 नंबर आहे तो इलेक्ट्रिकल फ्युएल पंप आहे, 3 नंबर आहे ती फ्युएल सप्लाय लाईन आहे, 4 नंबर आहे तो वॉटर पंप आहे, 5 नंबर आहे तो डिझेल फिल्टर आहे किंवा त्याला फ्युएल फिल्टर असंही म्हटलं जातं, 6 नंबर आहे तो हाय प्रेशर पंप. CRDI सिस्टीमसाठी वापरला जाणारा हा हाय प्रेशर पंप आहे, कॅमशाफ्टकडून त्याला ड्राईव्ह दिला जातो. 7 नंबर आहे तो फ्युएल प्रेशर रेग्युलेटर आहे. 8 नंबर कॉमन रेल आहे की जिथं एकत्रित डिझेल पाठवलं जातं आणि तिथून ते सर्व इंजेक्टरना समान दाबानं पुरवलं जातं. 9 नंबर आहे तो फ्युएल रेल प्रेशर सेन्सर आहे की जो कॉमन रेलमध्ये असणारं डिझेलचं प्रेशर किती आहे ते ECMला कळवण्याचं काम करतो. 10 नंबर आहे तो फ्युएल इंजेक्टर आहे प्रत्येक सिलेंडरमध्ये सिलेंडर हेडवर बसवलेला. 11 नंबर आहे तो इंजिन आहे आणि 12 नंबर आहे ते शिल्लक राहिलेलं डिझेल परत फ्युएल टँकला पाठवलं जातं. या पद्धतीनं अतिशय अचूक पद्धतीनं ही CRDI सिस्टीम कॉम्प्युटरच्या मदतीनं कार्य करत असते, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल असं म्हटलं जातं. या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल आणि सेन्सर बद्दल माहिती आपण CRDI सिस्टीम या दुसऱ्या पाठामध्ये घेणार आहोत. ECM आणि सेन्सर कसे असतात, कोणकोणते असतात त्याविषयी सविस्तर माहिती आपण तिथे घेणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.